महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। बातमी आहे अंगणवाडी ताईंसाठी आनंदाची। काय आहे बातमी पाहूया। तत्पूर्वी आपण आपल्या चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राइब करा व पुढील बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे असेच लेटेस्ट अपडेट आपल्यापर्यंत येतील। अंगणवाडी सेविकांसाठी आले आहे स्मार्टफोन। आचारसंहितेमुळे जिल्हा परिषदेसमोर वाटपाचा पेच। पाहूया बातमी सविस्तर। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका प्रवेशिकासाठी शासनाकडून सुमारे 4000 स्मार्टफोन उपलब्ध झाले आहेत। मात्र निवडणूक आचारसंहितेमुळे जिल्हा परिषदेसमोर मोबाईल वाटपाचा पेच निर्माण झाला आहे। अलीकडेच मिनी अंगणवाडीचे रूपांतर मोठ्या अंगणवाडीमध्ये झाल्यामुळे एकात्मिक बालविकास विभागाच्या 14 प्रकल्पांतर्गत ग्रामीण भागात 3423 अंगणवाड्या कार्यरत असून यात 3230 अंगणवाडी सेविका बालकांना पूर्व प्राथमिक शिक्षण व अन्य सुविधा देत आहेत। शासनाने अंमलात आणलेल्या पोषण ट्रॅकर ॲप बालकांचे दैनंदिन जीवन, वजन, उंची, पोषण आहार, गृहभेटी, अंगणवाडीतील बालकांची उपस्थिती आदी सर्व प्रकारची माहिती सेविकांना भरणे सक्तीचे करण्यात आले आहे। पण अनेक वर्ष वापरात असलेले स्मार्टफोन आता जुने झाल्यामुळे माहिती भरण्यास अडचणी येत आहेत। त्यामुळे अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या मागणीनुसार शासनाने स्मार्टफोन मोबाईल देण्याचा निर्णय घेतला आहे। नुकतेच जिल्हा परिषदच्या महिला व बालविकास विभागाकडे ग्रामीण भागातील अंगणवाड्या तसेच महापालिका नगरपालिकांच्या नियंत्रणाखालील अंगणवाडीतील सेविका प्रवेशिकासाठी शासनाकडून सुमारे 4000 स्मार्टफोन प्राप्त झाले आहेत। मात्र आता लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे लागू झालेले आहे, त्यामुळे हे फोन वाटप करण्याचा पेच निर्माण झाला आहे। एकतर निवडणुका झाल्यानंतर अंगणवाडी सेविका प्रवेशिकासाठी स्मार्टफोनचे वाटप करावे लागेल, नाहीतर निवडणूक व निकाल जाहीर होण्यास 2 महिन्याचा अवकाश आहे, तोपर्यंत मोबाईल वाटप थांबावे लागेल। मात्र ही प्रशासकीय बाब असल्यामुळे निवडणूक विभागाची परवानगी घेऊन स्मार्टफोन वाटप करता येईल का, या दिशेनेही जिल्हा परिषद प्रशासन विचार करत आहे।